नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मातील लोकांसाठी गरुड पुराणाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जीवन आणि मृत्यूच्या समतोलाचे स्पष्टीकरण गरुड पुराणात आढळते. भगवान विष्णू हे या पुराणाचे प्रमुख देवता मानले जातात. हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हे पुराण श्रवण करण्याची प्रथा आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की माणसाला त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्माचे फळ मिळते, पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. त्यामुळे कर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरुड पुराण सांगितल्याने मृत व्यक्तीला जन्म मृत्यूशी संबंधित सर्व सत्याचे ज्ञान होते. मृत्यूनंतर मानवी आत्म्याचे काय होते, त्या आत्म्याच्या खरोखर पुनर्जन्म होतो का, असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर गरुड पुराणातून जाणून घेणार आहोत आपण. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या व्यक्तीला आपण अर्धांगिनी किंवा प्राणप्रिय पती म्हणतो, ज्यांच्यासोबत आपण अग्नीच्या 7 फेऱ्यांमध्ये जन्मोजन्मीच्या भेटीचे वचन घेतो, जेव्हा ती व्यक्ती अचानक हे जग सोडून जाते तेव्हा ते नातं संपतं का? गरुड पुराणात एक असं विधान लिहिलं आहे जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत आहे, पण त्या आत्म्याचं काय, जो तुमच्या भेटीसाठी यमलोकाच्या दारात व्याकुळ होऊन उभा असतो? काय नवरा बायको पुन्हा कधी भेटू शकतात, की आपल्या कर्माच्या भिंती या नात्याला कायमचं तोडून टाकतात? आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या दुःख झालेल्या मनाला मिळणारं एक उत्तर आहे. आज आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन गरुड पुराणाच्या पानापानात लपलेलं ते रहस्य उलगडणार आहोत, जे ऐकून कदाचित तुम्हाला आज शांत झोप लागेल किंवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात की माझे मिस्टर गेले, माझी बायको मला सोडून गेली, काय आम्ही पुन्हा कधी भेटू? स्वामींच्या कृपेने आमची पुन्हा गाठ पडेल का? हे ऐकलं की मन विषण्ण होतं. मृत्यू हे जीवनाचं एकमेव सत्य आहे, जे आपण नाकारू शकत नाही. पण गरुड पुराण, जे भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला मृत्यूच्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्यात पती पत्नीच्या भेटीबद्दल अत्यंत गूढ माहिती दिली आहे. बहुतेक जण विचारतात की मेल्यावर माणूस कुठे जातो? ते आपल्याला विसरून जातात की ते आपली वाट पाहत असतात? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील त्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत, जिथे आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन आहे. हे सत्य जितकं कठोर आहे तितकंच ते भावनिकही आहे. जर तुमच्याही घरात कोणा जोडीची ताटातूट झाली असेल, म्हणजे सासू सासऱ्यांपैकी कोणाचा एकाचा मृत्यू झाला असेल, किंवा आपल्या पती पत्नी या जोडीपैकी कोणीतरी एक आपल्याला सोडून गेला असेल, म्हणजे कुणा जवळच्या व्यक्तीला आपण गमावला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्वामींचा हा एक संकेत समजा. पुढे जाण्यापूर्वी मनापासून स्वामींचे नामस्मरण करा, कारण स्वामींच्या नामातच सर्व दुःखाचे निवारण आहे. गरुड पुराण सांगते की जेव्हा शरीरातून प्राण बाहेर पडतात तेव्हा आत्मा लगेच यमलोकात जात नाही. तो आपल्या शरीराभोवती किंवा घराभोवतीच फिरत असतो. पहिल्या काही तासात आत्म्याला हे समजत नाही की तो मेला आहे. तो आपल्या पत्नीला रडताना पाहतो. तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. अगं मी इथेच आहे, रडू नकोस, असं सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे शब्द कुणालाही ऐकू जात नाहीत. आत्म्याला भूक आणि तहान लागलेली असते. गरुड पुराणानुसार हे 13 दिवस त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतात. जर पतीचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्या पत्नीच्या भोवती घुटमळतो, कारण तिचं दुःख त्याला बांधून ठेवतं. 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान होतं तेव्हाच त्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळते.
कल्पना करा, ज्या माणसाने आयुष्यभर आपलं रक्षण केलं, तो आपल्या अगदी जवळ असूनही आपण त्याला मिठी मारू शकत नाही. अंगावर शहारे येतात ना. हे ऐकून मृत्यू किती निष्ठुर असतो. तुम्हालाही असं कधी वाटलं का, की कुणीतरी घरात आहे पण दिसत नाही? या 13 दिवसांमध्ये घरामध्ये गरुड पुराण आणि विष्णू सहस्त्रनाम लावून ठेवावे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता श्री स्वामी समर्थ मंत्राचा सतत जप करावा, जेणेकरून त्या आत्म्याला शांती मिळेल. 13 दिवसात केलेलं शुद्ध दान त्या आत्म्याला पुढच्या प्रवासात भोजन म्हणून मिळतं. आपण म्हणतो की लग्न हे 7 जन्माचं नातं आहे. गरुड पुराण याला ऋणानुबंध म्हणतं. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पती किंवा पत्नी म्हणून का येते? कारण मागील जन्मातलं काही देणं घेणं बाकी असतं. गरुड पुराणानुसार ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रामाणिक प्रेम असतं आणि ज्यांनी एकमेकांशी कधीही दगाफटका केला नसतो, त्यांचे ऋणानुबंध इतके घट्ट असतात की मृत्यू देखील त्यांना तोडू शकत नाही. जेव्हा असा आत्मा यमलोकाच्या वाटेवर असतो, तेव्हा त्याच्या मनात आपल्या जोडीदाराचे विचार चालू असतात. गरुड पुराण सांगतं की जर तुमचं पुण्य प्रबळ असेल तर तुम्हाला यमलोकातून पुढे पितृलोकात जाता येतं. तिथे तुमचे पूर्वज तुमची वाट पाहत असतात. विचार करा, मृत्यूच्या त्या भयान वाटेवर सुद्धा त्या आत्म्याला फक्त आपल्या जोडीदाराची आठवण असते. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटं बोलू नका. जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर जिवंतपणीच माफी मागा. दर अमावस्येला पती किंवा पत्नीच्या नावाने अन्नदान करा. स्वामी समर्थांची सेवा केल्याने हे ऋणानुबंध पवित्र होतात. गरुड पुराणात एका नदीचा उल्लेख आहे, जिचं नाव ऐकताच थरकाप उडतो. वैतरणी नदी. ही नदी रक्ताने भरलेली असते. यमलोकांकडे जाताना प्रत्येक आत्म्याला ही नदी पार करावी लागते. गरुड पुराण सांगतं की ज्या पती पत्नीने आयुष्यात एकत्र राहून धर्माचं पालन केलं आहे, दान धर्म केला आहे, त्यांच्यासाठी यमदूत एक नाव आणतात. पण ज्यांनी पाप केला आहे, जोडीदाराचा छळ केला आहे, ते या नदीत अडकून पडतात. इथेच पती आणि पत्नीची ताटातूट होते. जर एकाचं पुण्य जास्त असेल तर तो पार होतो आणि दुसऱ्याचं पाप जास्त असेल तर तो तिथेच ओरडत राहतो. एकाच नावेतून प्रवास करणारे 2 जीव कर्मामुळे एकमेकांपासून कायमचे लांब होतात. वैतरणी नदीतून सुटका होण्यासाठी जिवंतपणेच गोदान किंवा गायीची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा अशी प्रार्थना करा. यामुळे कर्माचा भार हलका होतो. गरुड पुराणातील हे सर्वात मोठं रहस्य आहे. लोक विचारतात, आम्ही पुढच्या जन्मात पुन्हा नवरा बायको होऊ का? गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही. तो फक्त कपडे बदलावे तसे शरीर बदलतो. जर पती आणि पत्नी दोघांची ही इच्छा पुन्हा एकत्र येण्याची असेल आणि त्यांचे संस्कार जुळत असतील तर निसर्ग त्यांना पुन्हा एकत्र आणतो. पण दरवेळी ते पती पत्नीच असतील असं नाही. कधी कधी ते पिता पुत्री देखील असतात, बहीण भाऊ किंवा कधी कधी जिवलग मित्र म्हणून जन्माला येतात. कारण प्रेमाचा उद्देश फक्त शरीर नसतं तर आत्म्याचं समाधान असतं. ज्यांना मोक्ष हवा असतो ते पुन्हा जन्माला येत नाहीत, ते थेट स्वामींच्या चरणी विलीन होतात. हे ऐकताना थोडं वाईट वाटतं ना, की नातं बदलू शकतं. पण विचार करा, त्या आत्म्याला फक्त तुमची सोबत हवी असते, मग ती कोणत्याही रूपात का असेना. हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला पुन्हा तेच नातं हवं असेल तर संकल्प करून 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करा. तुमच्या मनातील शुद्ध इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतात. अनेक भक्तांना अनुभव येतो की गेलेली व्यक्ती स्वप्नात येते. गरुड पुराण याला संकेत मानते. आत्मा जेव्हा पितृलोकात स्थिर होतो तेव्हा तो आपल्या प्रियजनांना संदेश देण्यासाठी स्वप्न हे माध्यम वापरतो. पण जर तुमच्या जोडीदार स्वप्नात तुम्हाला काही खायला मागत असेल किंवा रडताना दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ते अजूनही तृप्त झालेले नाहीत. जर ते शांतपणे हसताना किंवा आशीर्वाद देताना दिसले तर समजा की यमलोकाची त्यांची परीक्षा संपली आहे आणि ते सुखी आहेत. ही एक प्रकारच्या भेटीची खूण आहे. स्वप्नात जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा क्षणभर वाटतं की ते परत आलेत, पण जाग आल्यावर डोळ्यात पाणी असतं. तुम्हालाही असं स्वप्न कधी पडलंय का? आणि जर स्वप्नात गेलेली व्यक्ती वारंवार दुःखद रूपात दिसत असेल तर नारायण बळी किंवा त्रिपिंडी श्राद्ध करून घ्यावे.
दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळे जप कराव्यात. गरुड पुराणातील प्रेतकल्प सांगतो की यमराजाच्या दरबारात सर्व आत्मे आपल्या कर्माच्या निकालाची वाट पाहत रांगेत उभे असतात. तिथे भेट होणं शक्य असतं, पण तिथे मोहमाया नसते. तिथे फक्त पश्चाताप असतो. गरुड पुराणानुसार यमराज त्यांना त्यांचे मागील आयुष्य एका पडद्याप्रमाणे दाखवतात. जर दोघांनी ही भक्ती केली असेल तर यमराज त्यांना एकत्र पुढच्या प्रवासासाठी जाण्याची परवानगी देतात. पण हे फक्त 1% लोकांच्या बाबतीत घडतं, ज्यांनी आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे. त्या गर्दीत आपला जोडीदार आपल्याला ओळखेल का, हा विचार करूनच मनाला धडकी भरते. ज्यांनी आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे, आयुष्यात कधीही कोणाचं मन दुखवू नका. पती पत्नीने एकत्र बसून रोज किमान 15 मिनिटे नामस्मरण करावे. हे एकत्र केलेलं पुण्य तुम्हाला मृत्यूनंतरही एकत्र ठेवते. गरुड पुराण सांगतं की मृत्यूच्या वेळी जे भयानक यमदूत येतात ते फक्त पापी लोकांसाठीच असतात. जे लोक आयुष्यभर स्वामी समर्थांच्या किंवा दत्तगुरूंच्या नामात दंग असतात, त्यांच्यासाठी मृत्यू हा वेदनादायक नसतो. गरुड पुराणानुसार विष्णूच्या भक्तांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान येते. जर पती आणि पत्नी दोघांनीही आयुष्यभर भक्ती केली असेल तर ते यमलोकात जातच नाहीत. ते थेट उच्च लोकात जातात, जिथे दुःख नाही, फक्त आनंद आहे. तिथे त्यांची भेट ही कायमची आणि दिव्य असते. स्वामींची कृपा किती अगाध आहे ना. मृत्यूसारख्या भयान गोष्टीलाही ते फुलासारखं हलकं करतात. स्वामी कधीच सोडत नाहीत. हे वाक्य हे फक्त वाक्य नाही, तर ते अंतिम सत्य आहे. रोज सकाळी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वामी माझा हात सोडू नका ही एकच प्रार्थना करा. तर मित्रांनो, गरुड पुराणातील हे सत्य आज आपण जाणून घेतले. मृत्यू ही शेवटची भेट नाही, तर ती एका नव्या भेटीची प्रतीक्षा आहे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.